Hello, Dr. Bapuji Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Basic Science Chemistry. In this session, we will study the chapter number 3, that is paint, varnishes, insulators, polymers, adhesive and lubricant. आपण ऑलरेडी हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण या टॉपिकमधली एक कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत आणि ती कन्सेप्ट म्हणजे काय आहे ॲडेझिव्ह. आपल्याला या सेशनमध्ये ॲडेझिव्ह म्हणजे काय हे डिस्कस करायचं आहे. फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन ऑफ ॲडेझिव्ह. ॲडेझिव्हची डेफिनेशन काय आहे ते बघूया. An adhesive can be defined as any substance capable of holding materials together by surface attachment. म्हणजे ॲडेझिव्ह कुणाला म्हणायचं? ॲडेझिव्ह हा असा सबस्टन्स आहे जो काय करतो, कुठल्याही दोन सरफेसेसना, कुठल्याही दोन मटेरियल्सना काय करतो, एकमेकांना स्टिक करतो किंवा चिकटवतो. लक्षात आलं का? आता फॉर एक्झाम्पल आपण सिम्पल आपल्याला दोन नोटबुकचे पेजेस आपण काय करतो, चिकटवतो, स्टिक करतो, बरोबर आहे. म्हणजे त्या दोन नोटबुकच्या पेजेसना चिकटवण्यासाठी आपण जो गम वापरणार आहे त्या गमला आपण काय म्हणायचं, ॲडेझिव्ह. लक्षात आलं का? ॲडेझिव्ह म्हणजे काय आहे, असा सबस्टन्स आहे की जो कुठल्याही दोन मटेरियल्सना काय करतो, होल्डिंग टुगेदर म्हणजे एकत्र बांधून ठेवतो, एकत्र होल्ड करतो. लक्षात आलं का? त्या सबस्टन्सला काय म्हणायचं आहे, ॲडेझिव्ह. एनी टू मटेरियल्स म्हणजे ते कुठल्याही सबस्टन्सेस असतील, मग प्लास्टिकचं मटेरियल असेल किंवा मेटलचं असेल, ग्लासचं असेल किंवा एनी टू मटेरियल्स. ओके, मग आपण ॲडेझिव्ह कुणाला म्हणणार आहोत? An adhesive can be defined as any substance capable of holding materials together by the surface attachment. म्हणजे दोन मटेरियल्सना त्यांच्या सरफेस अटॅचमेंटनी एकत्र बांधून ठेवणारा सबस्टन्स म्हणजे काय आहे, ॲडेझिव्ह आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जसं आता पेपर्स चिकटवण्याचं एक्झाम्पल घेतलं तसं काही वेळेला आपण बघतो की ग्लासला काय असते, वुडन फ्रेम असते बघा. ग्लास मटेरियल असेल तर त्याला आपण फ्रेम कशाची, वुडनची फ्रेम वापरतो किंवा प्लास्टिक मटेरियलची फ्रेम वापरतो. तर त्यांना सुद्धा एकत्र बाइंड करण्यासाठी आपण जो सबस्टन्स वापरतो त्याला काय म्हणायचं आहे, ॲडेझिव्ह म्हणायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने डेली लाईफमध्ये आपण गम वगैरे वापरतो असतो बघा, फेविक्विक आहे, फेविकॉल आहे, अशा सबस्टन्सेसना काय म्हणायचं, ॲडेझिव्ह. बघा, जो सबस्टन्स दोन मटेरियल्सना एकत्र बांधून ठेवतो, त्यांना एकत्रित चिकटवतो, त्यांना काय म्हणायचं आहे, ॲडेझिव्ह असं म्हणायचं आहे. ओके, अँड द बॉडीज हेल्ड टुगेदर बाय अन ॲडेझिव्ह आर नोन ॲज ॲडेरंट्स. लक्षात आलं का? आणि ज्या दोघांना चिकटवलंय, ज्या दोघांना एकत्रित बांधून ठेवलेलं आहे त्या दोघांना काय म्हणायचं, ॲडेरंट्स असं म्हणायचं. वाईल द प्रोसेस ऑफ जॉईनिंग ॲडेरंट्स इज कॉल्ड ॲज बॉन्डिंग. लक्षात आलं का? दोन मटेरियल्सना काय म्हणायचं, ॲडेरंट्स, आणि त्यांच्यामध्ये आपण ॲडेझिव्ह घातलं आणि त्यांना एकत्रित बाइंड करून ठेवलं, त्या एंटायर प्रोसेसला काय म्हणायचं, बॉन्डिंग. लक्षात आलं? म्हणजे ॲडेझिव्ह म्हणजे काय, जो सबस्टन्स काय करतो, दुसऱ्या दोन मटेरियल्सना एकत्रित बांधून ठेवतो त्याला काय म्हणायचं, ॲडेझिव्ह. आणि ज्या दोन मटेरियल्सना त्यांना एकत्र बांधून ठेवले त्या दोन मटेरियल्सना काय म्हणायचं, ॲडेरंट. ओके, आणि ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचं, बॉन्डिंग. बघा, प्रॉपर्टीज ऑफ ॲडेझिव्ह. ॲडेझिव्हकडे काय काय प्रॉपर्टीज असायला पाहिजेत. इट शुड बी ओडरलेस. ओके, त्या ॲडेझिव्ह कसा असला पाहिजे, ओडरलेस, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा वास असू नये. इट शुड नॉट लूज द ॲडेझन प्रॉपर्टी ऑन स्टोरेज. म्हणजे काय, तर ॲडेझिव्हचं मेन फंक्शन काय आहे, तर तो दोन मटेरियल्सना काय करतो, एकत्रित बांधून ठेवतो, म्हणजेच एकत्रित चिकटवतो. ओके, मग ही जी त्याची चिकटवण्याची प्रॉपर्टी आहे, ॲडेझन प्रॉपर्टी आहे, ती काय झाली नसली पाहिजे, लूज झाली नसली पाहिजे. म्हणजे तो तुम्ही किती दिवस तसंच ठेवलं ते मटेरियल तरी सुद्धा तो जो स्टिकीनेस आहे किंवा तो त्यानं जे बॉन्डिंग केलेलं आहे ते बॉन्डिंग काय करू नये, निघू नये. म्हणजेच काय, इट शुड नॉट लूज द ॲडेझन प्रॉपर्टी ऑन स्टोरेज. इट शुड बी रेजिस्टंट टू द हीट, केमिकल्स अँड वॉटर. बघा, म्हणजे आपण जो सबस्टन्स ॲडेझिव्ह म्हणून वापरणार आहे त्याच्यावरती हीट किंवा काही केमिकल्स असतील किंवा वॉटर यांचं कुठलंही ॲक्शन होऊ नये. The bond formed by adhesive should be rigid, strong and long lasting.
म्हणजे ॲडेझिव्हनं दोन मटेरियल्समध्ये जे काय बॉन्डिंग तयार केले ते कसं असायला पाहिजे, रिजिड असायला पाहिजे, स्ट्रॉंग असायला पाहिजे, मजबूत असायला पाहिजे आणि काय असायला पाहिजे, लॉंग लास्टिंग, म्हणजे खूप दिवस तो स्टिक किंवा तो बॉन्ड काय राहायला पाहिजे, ॲज इट इज राहायला पाहिजे. आणि इट शुड बी इकॉनॉमिकल इन यूज, म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडणारं सुद्धा आपल्याला असा ॲडेझिव्ह असला पाहिजे. बघा, आता आपण ॲडेझिव्हच्या प्रॉपर्टीज डिस्कस केल्या. देन वी विल डिस्कस द क्लासिफिकेशन ऑफ ॲडेझिव्ह. ॲडेझिव्हचे टाईप्स आहेत, म्हणजेच काय केलं, ॲडेझिव्हचं क्लासिफिकेशन केले. मेनली ॲडेझिव्हज आर क्लासिफाईड इन टू ग्रुप्स. फर्स्ट वन इज द नॅचरल ॲडेझिव्ह अँड सेकंड वन इज द सिंथेटिक ॲडेझिव्ह. ॲडेझिव्हचे बेसिकली दोन टाईप्स केलेत. पहिलं कुठलं आहे, नॅचरल, आणि दुसरं कुठलं आहे, सिंथेटिक. आता नॅचरल नावावरूनच आपल्या लक्षात येतं की ते ॲडेझिव्हज कसे आहेत, नॅचरली ऑकरिंग आहेत, आपण त्यांना बनवलेलं नाही. आणि सिंथेटिक म्हणजे काय, तर आपण त्यांना आर्टिफिशियली काय करू शकतो, बनवू शकतो. ओके. आता हे जे नॅचरल ॲडेझिव्ह आहेत त्याचे सुद्धा दोन टाईप्स आहेत, ॲनिमल ग्लू और व्हेजिटेबल बेस्ड ग्लू. म्हणजे ॲनिमल बॉडीजपासून मिळणारं आणि सेकंड कुठलं, व्हेजिटेबल प्लांट्सपासून मिळणारं, असे दोन टाईप्स आहेत. आणि सिंथेटिकचे तीन टाईप्स केलेत, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग आणि इलास्टोमेरिक. ओके. म्हणजे सिंथेटिक ॲडेझिव्ह जो आहे याचे तीन टाईप्स आहेत, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग अँड इलास्टोमेरिक ॲडेझिव्ह. आता आपण वन बाय वन प्रत्येक डिस्कशन करूया. बघा, फर्स्ट वन इज द नॅचरल ॲडेझिव्ह. दीज ॲडेझिव्हज आर ऑब्टेन फ्रॉम व्हेजिटेबल ऑर ॲनिमल सोर्सेस. म्हणजे नॅचरल ॲडेझिव्ह जे आहेत ते कुणापासून आपण मिळवतो, एकतर प्लांट्सपासून मिळवतो किंवा ॲनिमल्सपासून मिळवतो. बघा, मग याच्यावरून त्याचे टाईप्स काय केलेत, ॲनिमल ग्लू म्हणजे ॲनिमलपासून मिळणारे, आणि व्हेजिटेबल बेस्ड ग्लू म्हणजे व्हेजिटेबलपासून, प्लांट्सपासून मिळणार. बघा, first we will see the animal glue. They are extremely used in manufacturing furniture, radio cabinets and card boxes. ॲनिमल ग्लूज असतील म्हणजे आपण ॲनिमलचे बोन्स वगैरे असतात त्यांचं प्रोसेसिंग करून तुम्हाला मिळणारे जे आहेत ॲनिमल ग्लूज, त्यांचा वापर आपण कशासाठी करतो, मोस्टली तर फर्निचर्स. आता फर्निचर्स बनवताना फर्निचरच्या ठिकाणी पण जॉईंट असणार आहेत ना, दोन फर्निचरचे पार्ट्स आपल्याला एकत्रित जॉईन करावे लागतील. मग अशा ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्निचर, रेडिओ कॅबिनेट्स किंवा कार्ड बॉक्सेस, आपण बॉक्स बघतो बघा, खाकी कलरचा वगैरे तो बॉक्स असतो बघा, ते तसे बॉक्सेस बनवण्यासाठी सुद्धा कशाचा वापर करतात, ॲनिमल ग्लूचा वापर करतात. देन नेक्स्ट वन इज अ व्हेजिटेबल बेस्ड ग्लू, यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग एनव्हलप्स, स्टॅम्प्स, नोटबुक्स, बाइंडिंग बुक्स अँड अदर पेपर गुड्स. व्हेजिटेबल बेस्ड ग्लू म्हणजे प्लांट्सपासून मिळणारा, आपण नॅचरली ऑकरिंग जो आहे प्लांट्स, काही काही झाडांना सुद्धा लागतो बघा ग्लू. आपण साधा डिंक आपल्याला मिळतो, तो झाडांपासून आपण डायरेक्टली ऑब्टेन करून त्याला ॲडेझिव्ह म्हणून वापरू शकतो. तर या पद्धतीचा जो व्हेजिटेबल ग्लू आहे तो आपण कशासाठी वापरतो बघा, एनव्हलप्स म्हणजे पाकिट वगैरे चिकटवायचं असेल, स्टॅम्प्स असतील, आता आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये वगैरे स्टॅम्प्स मिळतात बघा, ते चिकटवायचे असतील, किंवा नोटबुकचं सुद्धा बाइंडिंग करतात, पुस्तकांचं बाइंडिंग करतात, बाइंडिंग ऑफ बुक्स अँड ऑदर पेपर गुड्स. म्हणजे मोस्ट कॉमनली पेपर मटेरियल जे तुम्हाला एकत्र बाइंड करायचं असेल तर आपण काय वापरतो, व्हेजिटेबल बेस्ड ग्लू वापरतो. नाउ वी विल डिस्कस अबाउट द सेकंड टाइप इज सिंथेटिक ॲडेझिव्हज. ओके. सिंथेटिक ॲडेझिव्हज म्हणजे काय, आपण काही मटेरियल्स वापरून त्यांच्या केमिकल रिॲक्शन्स घडवून आणून ह्या ॲडेझिव्हजना बनवलेलं आहे. आता या ॲडेझिव्हचे सुद्धा काय आहेत बघा, टाइप्स आहेत, आपण वन बाय वन डिस्कस करूया. फर्स्ट वन इज द थर्मोप्लास्टिक ॲडेझिव्ह. पहिलं कुठलं ॲडेझिव्ह आहे, थर्मोप्लास्टिक ॲडेझिव्ह. फॉर एक्झाम्पल पॉलिअमाइड्स, सेल्युलोज डेरिव्हेटिव्हज और अक्रिलिक्स, पॉलिव्हिनिल्स एक्सेट्रा. म्हणजे हे जे केमिकल आहे, पॉलिअमाइड असेल, सेल्युलोज डेरिव्हेटिव्हज असतील म्हणजे सेल्युलोजचे कंपाऊंड्स, ॲक्रिलिक्स असतील किंवा पॉलिव्हिनिल्स म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराईड, यासारखे जे कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण काय करू शकतो, आर्टिफिशियल प्रिपेअर करू शकतो. म्हणून त्यांना काय म्हणायचं, सिंथेटिक. आणि आपण त्यांना काय करू शकतो, दोन सरफेसेसना बाइंड करण्यासाठी वापरू शकतो, म्हणून त्यांना आपण काय म्हणणार आहे, ॲडेझिव्ह. लक्षात आलं. आणि म्हणून आपण यांना एकत्रित काय म्हणतो, सिंथेटिक ॲडेझिव्ह. आता यांचा वापर कुठे आहे बघा, युज्ड इन बॉन्डिंग क्लोथ, पेपर, ग्लास, लेदर बेल्ट्स अँड कन्व्हेयर्स एक्सेट्रा. बघा, आपण म्हणजे क्लोथ असतील, काही कपडे स्टिक करायचे असतील, किंवा पेपरचं मटेरियल असेल, किंवा ग्लास मटेरियल असेल, किंवा लेदर बेल्ट्स असतील, किंवा कन्व्हेयर्स असतील,
तर या सगळ्यांच्या साठी आपण ॲडेझिव्ह म्हणून थर्मोप्लास्टिक ॲडेझिव्हला यूज करू शकतो. द नेक्स्ट वन इज अ थर्मोसेटिंग ॲडेझिव्ह. बघा थर्मोसेटिंग ॲडेझिव्हचं एक्झाम्पल काय काय आहेत बघा. फिनॉल फॉर्मल्डिहाइड रेझिन, युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन, पॉलिइस्टर, इपॉक्सी रेझिन आणि सिलिकॉन रेझिन. आता हे ना थर्मोसेटिंग ॲडेझिव्ह का म्हणलंय, तर हे थर्मोसेटिंग टाईप ऑफ प्लास्टिकचे एक्झाम्पल्स आहेत. हे प्लास्टिकच आहेत आणि ते कुठलं प्लास्टिक आहे, थर्मोसेटिंग प्लास्टिक, म्हणून यांना आपण काय म्हणलंय, थर्मोसेटिंग ॲडेझिव्ह. यूज फॉर मेकिंग वॉटरप्रूफ प्लायवूड्स, लॅमिनेट्स, लॅमिनेटेड ग्लास अँड क्लोथ्स. तर आपल्याला कशासाठी वापरायचं आहे, त्याला वॉटरप्रूफ प्लायवूड असेल किंवा लॅमिनेट्स असतील किंवा ग्लासचं लॅमिनेशन करायचं असेल किंवा क्लोथचं स्टिकिंग करायचं असेल तर आपण काय करू शकतो, थर्मोसेटिंग ॲडेझिव्हला वापरू शकतो. आता यामधला थर्मोसेटिंग मधला मोस्ट कॉमनली यूज कुठला आहे बघा, इपॉक्सी रेझिन. इपॉक्सी रेझिनलाच आपण काय म्हणतो, ॲरेल्डाईट. याच्यावरती आपल्याला भरपूर वेळा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतात, इपॉक्सी रेझिन. तर इपॉक्सी रेझिनलाच दुसरं नाव आपण ॲरेल्डाईट असं दिलेलं आहे आणि इट इज यूज फॉर बॉन्डिंग आर्टिकल्स इन द एअरक्राफ्ट अँड शिप बिल्डिंग इंडस्ट्री. बघा एअरक्राफ्ट इंडस्ट्री म्हणजे विमानाचे पार्ट्स वगैरे जिथे तयार केले जातात, किंवा शिप बिल्डिंग इंडस्ट्री आपण नौका वगैरे म्हणतो, त्या तयार करण्याच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत अशा ठिकाणी आपण काय वापरतो, इपॉक्सी रेझिन वापरतो. कारण का, तो खूप स्ट्रॉंग ॲडेझिव्ह आहे. अगेन थर्मोसेटिंग ॲडेझिव्हज आर यूज फॉर बॉन्डिंग ग्लास, मेटॅलिक अँड सेरामिक आर्टिकल्स. म्हणजे ग्लास, काचेच्या वस्तू असतील किंवा मेटल्स असतील काही किंवा सिरॅमिकच्या वस्तू असतील तर त्यांच्या जॉईनिंगसाठी आपण काय वापरू शकतो, थर्मोसेटिंग ॲडेझिव्ह. द नेक्स्ट वन इज अ इलास्टोमेरिक ॲडेझिव्ह. इलास्टोमेरिक याच्या नावावरूनच लक्षात येते की याच्याकडे कुठली प्रॉपर्टी असणार आहे, इलास्टिसिटी. बघा इलास्टोमेरिक ॲडेझिव्ह मध्ये आपण काय काय एक्झाम्पल्स बघू शकतो, तर नॅचरल रबर आहे. नॅचरल रबर हा रबर ट्री पासून मिळवतात. सिलिकॉन्स आहेत, पॉलीब्युटाडाईन, पॉलीयुरॅथ्रॅन असेल किंवा निओप्रिन, यासारख्या सबस्टन्सेसना आपण काय म्हणून वापरतो, इलास्टोमेरिक ॲडेझिव्ह. ओके, मग यांचा ॲडेझिव्ह म्हणून कुठं वापर करतात, तर दीज आर यूज ॲज ॲडेझिव्ह फॉर रबर, ग्लास, प्लास्टिक अँड पेंटेड मेटल्स. म्हणजे काही रबरच्या वस्तू तुम्हाला स्टिक करायच्या असतील किंवा ग्लास असेल, प्लास्टिक असेल किंवा काही पेंटेड मेटल्स असतील तर त्यांना स्टिक करण्यासाठी आपण ॲडेझिव्ह म्हणून काय वापरतो, तर इलास्टोमेरिक ॲडेझिव्ह वापरतो. ओके, बघा आपण आजच्या सेशनमध्ये काय डिस्कस केलं, तर ॲडेझिव्ह म्हणजे काय, ॲडेरंट म्हणजे काय, त्याच्यानंतर बॉन्डिंग म्हणजे काय डिस्कस केलं, ॲडेझिव्हच्या प्रॉपर्टीज काय काय असायला पाहिजे डिस्कस केलं आणि त्याच्यानंतर आपण डिफरंट टाइप्स ऑफ ॲडेझिव्हज अँड देअर युजेस डिस्कस केलेलं आहे. थँक्यू.